ब्रेकनंतर महत्त्वाची बातमी आहे। नेरळ कर्जत ते बदलापूर रेल्वे गाड्या ठप्प झाल्या। नेरळ रेल्वे रुळावरती पाणी साचलंय, रुळावरील दगडी वाहून गेलेल्या आहेत। तर कर्जत तालुक्यामध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रेल्वेला फटका बसलेला आहे। या ठिकाणी आपण जर बघितलं तर रुळावरील दगडी वाहून गेलेल्या आहेत आणि त्यामुळे रेल्वे सेवा ठप्प झालेली आहे। नेरळ रेल्वे रुळावरती पाणी साचलेलं आहे। कर्जत ते बदलापूर रेल्वे गाड्या ठप्प झाल्या आहेत। नाही जाणार तर नाही, थोडं तरी नाही जाणार। पल्लीकडनं निघतं ना पाणी, तिकडे पण दरवाजाचं आपण ही दृश्य पाहू शकतो। ही संपूर्ण दृश्य जी आहे ती रेल्वे ट्रॅकची दृश्य आहे, ज्या ठिकाणी आता रूळ अजिबात दिसत नाहीये आणि पूर्ण पाणी साचलेलं आहे। या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मयुरेश जाधव यांच्याकडून। मयुरेश, आपण पाहू शकतो या ठिकाणी ट्रॅक पूर्णतः पाण्यानं भरलेला आहे आणि त्याचा परिणाम लोकल सेवेवर झालाय। काय नक्कीच सेजल, आपण जर बघितलं आज पहाटेच्या सुमारास नेरळ फाटकजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। चक्क रुलावर पाणी आल्याने ज्या रुलाच्या खाली जी दगडी आहे ती देखील वाहून गेले। त्यामुळे कर्जत खोपोलीहून बदलापूरकडे जी लोकल येणार आहेत ती पूर्ण सेवा ही ठप्प झाली। त्यामुळे चाकरमानी वर्गांचे मोठे हाल सुरू झालेले आहेत, कारण की नेरळ रेल्वे स्थानक असेल किंवा कर्जत असेल किंवा खोपोली ह्या रेल्वे स्टेशनवर आता मोठ्या प्रमाणात चाकरमान्यांची गर्दी पाहायला मिळत आहे। सध्या रेल्वे कर्मचाऱ्यांकडून त्या ठिकाणी काम सुरू आहे, मात्र कर्जत तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे आणि त्याचा परिणाम आता रेल्वेला देखील पडलेला आहे, कारण की मोठ्या प्रमाणात रेल्वे फाटक जवळ पाणी साचल्याने त्या पाण्याचा निचरा करण्यासाठी आता रेल्वे कर्मचारी युद्ध पातळीवर काम सुरू आहेत। मात्र अजून देखील ज्या लोकल्स आहेत त्या रद्द झालेल्या आहेत आणि बदलापूर ते सीएसटी कडे जाणारी जी लोकल आहेत ती उशिराने धावत आहेत। मात्र मुसळधार पावसाचा फटका ह्या रेल्वे प्रवासींना देखील पडलेला आहे। धन्यवाद मयुरेश, दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी। तिकडे पण दरवाजाचं